झालीच पाहिजे. पेशा भरती झालीच पाहिजे. भाऊ थांब ना. 27 फेब्रुवारीपासून पेसा क्षेत्रातील आदिवासी आंदोलक हे बसलेले आहे आणि गेल्या काही 2-3 वर्षापासून 17 संवर्गातील जी भरती असेल त्या भरतीसाठी पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे. नाशिकमध्ये मागच्या वर्षी आंदोलन झाले. हजारो लाखोच्या संख्येने आदिवासी समाज बांधव पेसा क्षेत्रातील उपस्थित होते. त्यावेळीसुद्धा प्रशासनाने आश्वासन दिले. एक तरी ओबीसी संघटनेच्या काही पालघरमधील याचिका टाकून त्यांनी ही स्थगिती आणली, पेसा भरती थांबवली होती. परंतु आता 11 फेब्रुवारी 2026 रोजी आदेश आल्यानंतरही सुद्धा नियुक्ती न देणे, कायम न करणे असा आदिवासीसोबत दुर्व्यवहार हा या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे. एकीकडे वन विभागाने आता काही मुलांना नियुक्त्या दिलेल्या आहे, परंतु इकडे जिल्हा परिषद सीओ असतील, त्यानंतर आमचे माननीय जिल्हाधिकारी महसूल विभाग असेल, महसूल विभागातील असेल, अजूनपर्यंत यांना नियुक्त्या मिळाल्या नाही. त्याच्यामुळे हे आंदोलन सुरू आहे आणि आज आंदोलनाचा 6वा दिवस आहे. आणि तुम्हाला माहीत असेल, होळी हा सण आदिवासीसाठी प्रामाणिक मोठा सण आहे आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात होळी सण हा साजरा केला जातो. आणि त्याच निमित्तानं मेळघाटमध्ये आजच्या कंडिशनमध्ये तुम्ही जर पाहाल, पुऱ्या मीडियामध्ये अमरावती शहरातील, जिल्ह्यातील काँग्रेस असेल, BJP असेल, राष्ट्रवादी असेल, प्रहार पक्ष असेल, मोठ्या प्रमाणात तिथे जाऊन ते होळी साजरी करतात. परंतु त्याच क्षेत्रातला आदिवासी युवक, पेसा क्षेत्रातला आदिवासी बेरोजगार युवक नोकरीसाठी, एका नियुक्तीसाठी या कलेक्टर ऑफिस अमरावती जिल्ह्यामध्ये मध्यभागी तो उपोषण करत आहे, आंदोलन करत आहे. जे आंदोलन थळी भेट देत नाही. म्हणजे एकीकडे गाजावाजा करायचा आम्ही आदिवासीसोबत आहे, एकीकडे गाजावाजा असा करायचा की आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढतो, आणि दुसरीकडे आदिवासी युवक इथं उपोषणाला बसले आहे, आंदोलनाला बसले आहे. तिथे न्याय देण्यासाठी यायचं नाही, न्याय मिळवून द्यायचा नाही. या दुटप्पीपणा या देशातील, या महाराष्ट्रातील, या जिल्ह्यातील राजकारणी लोकांना दिसून येतो. त्यामुळे इथे उपस्थित आंदोलनामध्ये जेवढे सहभागी असेल त्या सर्वांनी इथे 6 दिवसापासून जे सुरू केलेलं आंदोलन आहे हे अंतिम टप्प्यापर्यंत जाईपर्यंत मोठ्या प्रमाणात हे आंदोलन होऊ शकते. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय जिल्हा परिषद सीओ मॅडम यांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही या विद्यार्थ्यांना, या ज्यांनी मानधन तत्वावर असणारे हे सगळे प्रतिनिधी यांना नियुक्त्या देण्यात याव्या. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये बिरसा क्रांती दल संघटनेतर्फे, तमाम आदिवासी संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा देऊन मोठ्या संख्येने तीव्र आंदोलन करण्यात येईल. हे आपणास आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो.